नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये मी किरण लाखे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, सध्या एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण काल एक फार मोठं नोटिफिकेशन आयोगाने टाकलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने काय सांगितलं की 1500 म्हणजे 1550 इतक्या ज्या तलाठीची जी भरती आहे ती तलाठी भरती हे आता गट क मध्ये घेणार आहेत। मग आता बरेचसे जे विद्यार्थी आहेत ज्यांना तलाठी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। आणि मग आता ही जी तलाठी भरती होणार आहे जी की गट क च्या परीक्षेमधून होणार आहे मित्रांनो, तर त्या परीक्षा पद्धतीमध्ये नेमका काय बदल आहे, अगोदरची परीक्षा पद्धती कशी होती आणि आता नेमकी परीक्षा पद्धती कशी असणार आहे, या बाबतीमध्ये आजचा हा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ज्या वेळेस तलाठीची अगोदर भरती व्हायची तर त्यावेळेस जिल्हा वाईज म्हणजे तलाठी मित्रांनो, तलाठी हे जे पद आहे यालाच आता ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं आणि आपले जे जमीन रेकॉर्ड्स असतात, सगळे लँडचे रिलेटेड ज्या महसूलच्या गोष्टी असतात ते ग्राउंड लेवलला काम करणारा व्यक्ती जर कोण असतो प्रशासकीय अधिकारी तर तो असतो मित्रांनो ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी, ग्राम महसूल अधिकारी। लक्षात आलं? तर आता ही ग्राम महसूल अधिकाऱ्याची जी भरती होणार आहे मित्रांनो, म्हणजे तलाठीची जी भरती होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अगोदर जी ही परीक्षा व्हायची तर त्या परीक्षा पद्धतीमध्ये काय होतं की ही तलाठीची जी भरती होती मित्रांनो ही डिस्ट्रिक्ट वाईज व्हायची, बरोबर? डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्ह्याचं सरळ सेवेचं जे एक बोर्ड असायचं ते बोर्ड ही परीक्षा घ्यायची आणि ही परीक्षा टीसीएस असेल किंवा आयबीपीएस असेल, ह्या प्रायव्हेट ज्या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या आहेत मित्रांनो, या कंपन्यांद्वारे ही परीक्षा घेतली जायची। आता त्यावेळेस कसं असायचं, ही परीक्षा पद्धती जी अगोदरची होती तर यामध्ये परीक्षा ही फक्त एकदाच म्हणजे काय की परीक्षा ही फक्त एकदाच घेतली जायची। लक्षात आलं? म्हणजे अगोदरची जी परीक्षा पद्धती होती मित्रांनो त्या परीक्षा पद्धतीमध्ये फक्त एकदाच पेपर व्हायचा, परंतु आता आयोगाने काल जे नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि त्यांनी काय केलं की गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे गट क ची जी एमपीएससी घेणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये काय रे तलाठीची जी सगळी संवर्ग आहेत ते ऍड केलेली आहेत। आता आपण अगोदरचा आणि आत्ताच्या मध्ये थोडासा फरक बघून घेऊया। तलाठी भरती बरोबर की अगोदर कशी होत होती तर ते मी तुम्हाला सांगतो। आता त्यामध्ये कसं असायचं मित्रांनो, टोटल 100 प्रश्न असायचे। अगोदर ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जायची परीक्षा, ऑनलाईन पद्धत। कोण घेणार? टीसीएस, बरोबर? कशी होती रे ही? कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे सीबीटी, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही होती। त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट, यामध्ये 100 जे प्रश्न आहेत मित्रांनो, ह्या 100 प्रश्नांचं जर वर्गीकरण आपण पाहिलं तर हे मराठी ग्रामर असेल, त्यामध्ये इंग्लिश ग्रामर असेल, त्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, सामान्य ज्ञान म्हणजे जीएस। मग या सामान्य ज्ञान बद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये करंट अफेअर्स असेल, हिस्ट्रीचे क्वेश्चन्स असतील, त्यामध्ये भूगोल असेल, बरोबर, अर्थशास्त्र, पॉलिटी, अशा पद्धतीचं हे सामान्य म्हणजे जनरल स्टडीजचं काय रे अशा पद्धतीचे प्रश्न। यामध्ये मराठीचे किती क्वेश्चन्स असायचे? 25 क्वेश्चन्स, इंग्लिशचे 25 क्वेश्चन, मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन आणि जीएसचे मित्रांनो 25 क्वेश्चन। मग अशा पद्धतीचे 100 प्रश्नांची आणि एकूण 200 गुणांची परीक्षा ही अगोदर घेतली जायची, बरोबर? मग यामध्ये कसं असायचं, आता समजा फॉर एक्झाम्पल लातूर जिल्हा आहे, बरोबर? मग लातूर जिल्ह्यामध्ये 300 हे तलाठीची पद आहेत, बरोबर? आता लातूरमध्ये 300 ही तलाठीची पद आहेत मित्रांनो, तर त्यावेळेस कसं असायचं की लातूर जिल्ह्यामध्ये समजा मी रहिवासी लातूरचा आहे किंवा मी परभणीचा आहे किंवा बीडचा आहे, तर मी त्या जिल्ह्यातून ज्या तलाठीच्या 300 जागा आलेल्या आहेत ना त्या 300 जागांसाठी मी क्वालिफाय असायचो। म्हणजे एक विद्यार्थी आहे, एक
एक अ नावाचा जो विद्यार्थी आहे हा फक्त एकाच जिल्ह्यामधून फॉर्म भरू शकत होता, कळलं? आणि दुसरा जर विद्यार्थी असेल तर तो दुसऱ्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे एका विद्यार्थ्याने एका जिल्ह्यातून फॉर्म भरला तर तो विद्यार्थी त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 300 जागा आहेत त्या 300 जागांसाठीच क्वालिफाय व्हायचा. म्हणजे आता गेल्या वर्षी जी आत्ताची रिसेंटली तलाठीची भरती झाली त्यामध्ये टोटल 4000 इतक्या जागा होत्या, बरोबर? 4000 इतक्या जागा होत्या, परंतु लातूर जिल्ह्यामधून फॉर्म भरल्यामुळं फक्त तो विद्यार्थी फक्त 300 इतक्या जागांसाठीच काय रे तो परीक्षा देऊ शकला. आता या 300 जागांचं जर वर्गीकरण करायचं झालं तर प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, मग आता पीएच ची लोक असतील, स्पोर्ट्सवाले असतील, इतर मग कॅटेगरी वाईज जर आपण जागांचं डिस्ट्रीब्युशन केलं तर 4-4, 5-5 किंवा 8-8, 10-10 अशा पद्धतीच्या जागा ह्या काय रे ह्या सगळ्या डिस्ट्रीब्युट होऊन ह्या कॅटेगरीच्या मुलांना येत होत्या. म्हणजे अगोदरची जी तलाठीची परीक्षा पद्धती होती त्यामध्ये जागांचं डिस्ट्रीब्युशन हे फार होत असल्यामुळे मित्रांनो काय रे, आणि डिस्ट्रिक्ट वाईज ही भरती होत असल्यामुळे काय व्हायचं की तलाठी होण्याचं जे प्रमाण आहे याच्यामध्ये जास्त संधी मुलांना काय मिळत नव्हती. आणि परीक्षेची जी परीक्षा देणाऱ्यांची संख्या होती का ही 10 लाख प्लस होती गेल्या वर्षी, लक्षात आलं तुम्हाला? परंतु ही डिस्ट्रिक्ट वाईज सेपरेट अशा पद्धतीची परीक्षा होती हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं, बरोबर? आता त्यामध्ये काय आता त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो की ज्या वेळेस ही तलाठीची परीक्षा पद्धती झाली तर मग एक विद्यार्थी किती ह्याच्यामध्ये 300 जागांसाठी, परंतु आता कालची जी गटकची ऍड आलेली आहे मित्रांनो आणि त्या गटकच्या ऍड मध्ये मित्रांनो तलाठी हे नवीन संवर्ग काय करण्यात आलेलं आहे, ऍड करण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण आत्ताच्या बद्दल बोलूया. आता काल 1500 प्लस इतक्या जागा तलाठी हे नवीन संवर्ग मित्रांनो काय रे एमपीएससी ने काय केलेलं आहे, एमपीएससी ने ऍड केलेलं आहे, आपण लक्षात ठेवा. कशामध्ये ऍड केलं? एमपीएससी ने गटक संवर्ग, गटकची जी परीक्षा आहे गटक या परीक्षेमध्ये ही ऍडिशन केलेली आहे, आपण लक्षात ठेवा. मग आता आधीच्या परीक्षा पद्धतीमध्ये आणि आता काय बदल झाला नेमका, हे नवीन जे ऍड केलेलं आहे त्याने काय होणार तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. अगोदर जी परीक्षा व्हायची ही परीक्षा फक्त एकच टप्प्याची परीक्षा व्हायची. म्हणजे जुना जे तलाठीची पद्धती आहे ही फक्त एक टप्प्याची होती, हे आपण लक्षात घ्या, एकच टप्पा. आणि आता जी आहे मित्रांनो, आता जी गटकमधून ही परीक्षा होणार आहे, गटकमधून ही मित्रांनो 2 टप्प्यांची परीक्षा होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. किती रे? 2 टप्प्यांची परीक्षा, ही 2 टप्प्यांची परीक्षा होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मग या 2 टप्प्यामध्ये पहिला टप्पा हा पूर्व परीक्षेचा असणार आहे, पूर्व परीक्षा. आणि दुसरा टप्पा मित्रांनो, दुसरा टप्पा हा मुख्य परीक्षेचा असणार आहे, मुख्य परीक्षेचा असणार आहे. लक्षात आलं का रे तुम्हाला? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता अगोदर तुम्हाला तलाठी होण्यासाठी फक्त एकच परीक्षा द्यायला लागायची, आता मात्र तुम्हाला तलाठी होण्यासाठी 2 परीक्षा द्याव्या लागणार आहेत. एक म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा पास करावी लागणार आहे आणि जे मुलं पूर्व परीक्षा पास होतील ते मुलं मुख्य परीक्षा देतील आणि मुख्य परीक्षेनंतर तुम्हाला तलाठी हे पद म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी हे पद मिळणार आहे. हा बेसिक फरक आपण लक्षात ठेवा. अगोदर फक्त एकच परीक्षा जी की ऑनलाईन होती, आता जी परीक्षा होणार आहे ती ऑफलाईन होणार आहे. अगोदर फक्त एकच टप्पा असायचा, एकच परीक्षा असायची, आता मात्र 2 टप्पे 2 परीक्षा होणार आहेत आणि ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होती आणि ही ऑफलाईन टेस्ट आहे. हा बेसिक फरक लक्षात घ्या. कळालं? ठीक आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घ्यायची आहे. आता यामध्ये पुढची महत्वाची गोष्ट काय आहे की आता 5 ऑगस्ट ही मित्रांनो गटकचा फॉर्म भरायची लास्ट डेट आहे. लक्षात आलं?
त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, यावेळेस आयोगाने जी ऑनलाईन पेमेंट सिस्टीम जी आहे त्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने ऑनलाईन पेमेंट केलं नाही तर त्या विद्यार्थ्याला काय असायचं रे, तो विद्यार्थी जो आहे ऑनलाईन पेमेंट त्याचं राहिलं तर ते बँकेमध्ये जाऊन तो काय करू शकत होता, पेमेंट भरू शकत होता, ऑफलाईन पेमेंट तो काय करू शकत होता, भरू शकत होता. परंतु आता फक्त ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करावं लागणार आहे, हे आपण लक्षात ठेवा. ऑनलाईन पद्धत, कळलं का रे, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हे पेमेंट होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट यामध्ये काय, जे लोक ज्यांना वाटतंय की आपल्याला तलाठी व्हायचं आहे अशा सर्व मुलांनी गट क पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही अगोदर कशीही परीक्षा दिली असली तरी नवीन जी परीक्षा पद्धती आहे ही ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य होणार आहे, हे 2 पेपर तुम्हाला म्हणजे 2 टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत, अशा सर्व मुलांनी आता गट क पूर्व परीक्षेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, हे हा बेसिक तुम्ही फरक लक्षात ठेवा. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर मग आता जे विद्यार्थी पूर्व परीक्षा देतील, पूर्व परीक्षा गट क ची कधी होणार आहे, ही होणार आहे 25 ऑक्टोबरला, बरोबर. म्हणजे नाही म्हटलं तरी आपल्याकडे 120 डेज आहेत का रे, हो आहेत, लक्षात आलं. मग आता याची जी पूर्व परीक्षा होणार आहे मित्रांनो, आता या पूर्व परीक्षेमध्ये नेमकं सिलेबस काय असणार आहे, नेमका काय बदल झाला ते आपण आता पाहू. आता पूर्व परीक्षा जी आहे मित्रांनो, ही पूर्व परीक्षा आता ही जी पूर्व परीक्षा आहे मित्रांनो, ही पूर्व परीक्षा होणार 100 प्रश्नांची, बरोबर. यामध्ये एक प्रश्न एका मार्कला, बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी परीक्षा आहे मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला ही क्वालिफाईंग परीक्षा आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय, जर तुम्ही पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्लिअर केला तरच तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे, एक. दुसरी महत्वाची गोष्ट, जे विद्यार्थी पूर्णतः नवीन आहेत, त्यांना माहित नाही की नेमकं आपण तलाठी परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, त्या विद्यार्थ्यांनी चिंता करायचं कसलंही कारण नाही. कारण एमपीएससी एक्झाम मंत्रा तुम्हाला नवीन मुलांसाठी सुद्धा तलाठी परीक्षेसाठी एक सेपरेट मेंटरशिप बॅच आणणार आहे. त्यामध्ये अतिशय मिनिमम आपण काय प्राइस ठेवून सगळ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये गाईड करायचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि या सगळ्या नव्या मुलांनी तलाठी परीक्षेचा नेमका कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे सगळं आम्ही त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. सध्या मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. आता जे विद्यार्थी पूर्णतः नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी देखील टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. कारण अगोदर जी परीक्षा व्हायची त्यामध्ये आणि आत्ता म्हणजे सरळ सेवेतनं व्हायची आत्ता जी परीक्षा होणार आहे मित्रांनो ती देखील सोपीच आहे. फक्त त्यामध्ये थोडेसे काय रे एक टप्पा वाढलेला आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ही जी पूर्व परीक्षा होईल तर ही पूर्व परीक्षा मित्रांनो पूर्व परीक्षेचे विषय आपण बघूया. त्यामध्ये इतिहास हा विषय असतो बरोबर. इतिहास तर इतिहासाचे एकूण 10 प्रश्न असतात. लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट भूगोल. भूगोलाचे एकूण किती 10 प्रश्न. त्यानंतर अर्थशास्त्र 15 क्वेश्चन्स. त्यानंतर राज्यशास्त्र 15 क्वेश्चन्स. करंट अफेअर्स 15 क्वेश्चन्स आणि मॅथमॅटिक्स याचे मित्रांनो 20 क्वेश्चन्स विचारले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं उरला म्हणजे विज्ञान. या विज्ञान विषयाला मित्रांनो विज्ञान विषयाला किती एकूण 15 क्वेश्चन्स. अशा पद्धतीचे एकूण 100 प्रश्नांची ही पूर्व परीक्षा असते. आणि ही पूर्व परीक्षा मित्रांनो
ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि ही पेन पेपर OMR सिस्टीमची ही परीक्षा आहे. लक्षात आलं. हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे विषय या विषयाच्या स्पेशल बॅचेस मित्रांनो, सब्जेक्ट वाईज असेल किंवा एक स्वतंत्र बॅच पण आहे आमची, ते बॅच देखील मित्रांनो हे सगळे विषय तुम्हाला शिकवते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तलाठी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. एक्झाम मंत्राचं ॲप डाउनलोड करा. ॲपवरती आपल्या जी बॅच आहे ती स्पेशल बॅच आपण तलाठीसाठी सुरू करतोय ती जॉईन करा आणि निश्चिंत राहा. पुढच्या 120 दिवसामध्ये तुमचा पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यास हा या बॅचमधून होणार आहे. लक्षात आलं. आता परीक्षा पद्धती लक्षात आली तुम्हाला की नेमकं कशा पद्धतीने मित्रांनो ही नवीन जी पॅटर्न आहे, म्हणजे नवीन जी परीक्षा आहे गटकची, म्हणजे गटकची ही तशी अगोदर घेतली जाते, परंतु हा व्हिडिओ अशा मुलांसाठी आहे जे की फक्त तलाठी भरती म्हणजे सरळ सेवेचाच अभ्यास करत होते, अशा मुलांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे, आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आता प्रश्न उरला, हा झाला पहिला टप्पा. आता दुसरा जो टप्पा आहे, दुसरा बरोबर, हा आहे मुख्य परीक्षेचा. बरोबर. आता मुख्य परीक्षेबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर मुख्य परीक्षेला असतात 2 पेपर, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. आता पेपर क्रमांक 1 जो आहे मित्रांनो हा असतो 100 प्रश्नांचा. बरोबर. पेपर क्रमांक 2 असतो तो देखील असतो 100 प्रश्नांचा. क्वेश्चन तेवढेच पण गुण किती? गुण असतात 200 आणि यामध्ये गुण किती असतात? 200. लक्षात आलं तुम्हाला. यामध्ये 100 म्हणजे 2 पेपर कुठले, एक हा आणि दुसरा हा. यामध्ये 100 प्रश्नांचा हा जो पेपर आहे हा मित्रांनो यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे हा मराठी आणि इंग्लिश आणि हा जो पेपर आहे मित्रांनो हा सामान्य ज्ञान. लक्षात आलं तुम्हाला. सामान्य ज्ञान अशा पद्धतीचा पेपर आहे. कळलं. दुसरा टप्पा हा मुख्य परीक्षेचा आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये पहिला आणि दुसरा असे 100 प्रश्नाचे 2 पेपर म्हणजे 200 गुणांचे मित्रांनो 2 पेपर होतात आणि हेच मार्क जे आहेत मित्रांनो आपल्याला तलाठी होण्यासाठी काय करणार आहेत, आपल्याला सगळ्यांना कारणीभूत म्हणजे तलाठी होण्यासाठी आपल्याला काय रे गरजेचे आहेत. आता मराठी आणि इंग्लिश बद्दल बोलायचं झालं, मराठी आणि इंग्लिश बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर पेपर आता पेपर 1 पाहूया. मुख्य परीक्षेचा पेपर 1 आपण पाहूया. पेपर 1 मुख्य परीक्षेचा, मुख्य परीक्षा ही गटकची मुख्य परीक्षा आत्ताची चालू आली सांगतोय मी तुम्हाला. आता यामध्ये काय आहे, एक आहे मराठी व्याकरण, दुसरं आहे इंग्रजी व्याकरण. याचे असणार 50 क्वेश्चन्स आणि याचे विचारले जाणार 50 क्वेश्चन्स. लक्षात आलं तुम्हाला. मराठी व्याकरणावरती 50 क्वेश्चन विचारले जातात आणि इंग्रजी व्याकरणावरती 50 क्वेश्चन. आता या 50 क्वेश्चनची जर आपण विभागणी पाहिली तर कोर जे आहे मित्रांनो, कोर ग्रामर यावरती 30 प्रश्न, शब्दसंग्रह यावरती 15 क्वेश्चन्स आणि प्रश्न उरला पॅसेजचे, तर पॅसेजचे एकूण 5 प्रश्न. अशा पद्धतीची ही मुख्य परीक्षेच्या मार्कांची विभागणी आहे, आपण लक्षात घ्यायचं. इंग्लिश बद्दल काय, इंग्लिशचे जे ग्रामर आहे मित्रांनो ग्रामरच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. 29 ते 30 प्रश्न हे ग्रामरवरती, त्यानंतर 15 ते 17 क्वेश्चन हे व्होकॅब वरती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅसेजला एकूण 5 प्रश्न विचारले जातात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. समजलं तुम्हाला, कळालं.
गट क मुख्य परीक्षेचा जो पहिला पेपर आहे मित्रांनो, त्याची विभागणी मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण, आणि इंग्रजी व्याकरणामध्ये अशी विभागणी आणि मराठी व्याकरणामध्ये ग्रामर, शब्दसंग्रह आणि पॅसेज म्हणजेच परिच्छेद याची सगळी विभागणी अशी दिलेली आहे. आता हा झाला 100 मार्कांचा एक पेपर. 100 मार्क, सॉरी 100 क्वेश्चन 200 मार्क. म्हणजे तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर या पेपरला सगळ्यात जास्त मार्क घ्यावे लागतील, हे आपण लक्षात ठेवा. आणि ह्या मराठी आणि इंग्रजी ग्रामरची देखील बॅच आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या ऍपवरती अवेलेबल आहे, ती आपण लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, आता पेपर सेकंड GS2 म्हणजे पेपर सेकंड जो आहे मित्रांनो, हा सामान्य ज्ञान. आता यामध्ये जर आपण विषयांची विभागणी पाहिली तर यामध्ये मॅथ सगळ्यात मोठा स्कोरिंग सब्जेक्ट, त्याचे 22 क्वेश्चन असतात. त्यानंतर RTI प्लस RTS म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन कायदा आणि राईट टू सर्व्हिस कायदा, यावरती मित्रांनो 3 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर इंडियन पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, राज्यशास्त्रावरती मित्रांनो 15 क्वेश्चन विचारले जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट सायन्स, सायन्सची विभागणी अशा पद्धतीने करू शकतो, जनरल सायन्स, त्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि बॉटनी असेल, यावरती 3 क्वेश्चन, यावरती 3 क्वेश्चन, 3 क्वेश्चन आणि यावरती 3 क्वेश्चन, अशा पद्धतीची ही विभागणी आहे, आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर मित्रांनो उरलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये कॉम्प्युटरचे 4 क्वेश्चन्स आणि GIGPS म्हणजे रिमोट सेन्सिंगचे मित्रांनो 4 क्वेश्चन, अशा पद्धतीचे एकूण 20 प्रश्न हे विज्ञानचे विचारले जातात, आपण हे लक्षात घ्यायचं आहे. मॅथ RTRTचे 3 क्वेश्चन्स, इंडियन पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स, सायन्सचे 20 क्वेश्चन आणि प्रश्न उरला इतर म्हणजे हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन, जिओग्राफीचे 10 क्वेश्चन, करंट अफेअरचे 10 क्वेश्चन आणि इकॉनॉमीचे मित्रांनो 10 क्वेश्चन, अशा पद्धतीची ही विभागणी आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हे मॅथचे देखील जे क्वेश्चन्स आहेत ना, या मॅथच्या क्वेश्चन मध्ये 10 क्वेश्चन्स हे रिजनिंगचे असतात आणि 12 क्वेश्चन हे मित्रांनो कशाचे, मॅथमॅटिक्सचे असतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. समजलं? अशा पद्धतीने हा पेपर सेकंडची विभागणी आहे. म्हणजे मित्रांनो आपण आता जर पाहिलं मी काय सांगितलं की आता जी तलाठीची भरती होणार आहे, या तलाठीच्या भरतीमध्ये मित्रांनो गट क पूर्व परीक्षा 2026 होणार आहे. या गट क 2026च्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांना पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. पूर्व परीक्षेचे विषय आपण पाहिलेले आहेत. पूर्व परीक्षा झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षेला पेपर 1 असेल, त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामर असेल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पेपर 2 असेल, त्यामध्ये सगळे सामान्य ज्ञानचे विषय म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पॉलिटी, मॅथ आणि सायन्स अशा पद्धतीचे सगळे विषयाचा दुसरा पेपर. अशा पद्धतीचा पहिला पूर्व परीक्षेचा टप्पा, त्याचा एक पेपर, मुख्य परीक्षेचा दुसरा टप्पा, त्याचे 2 पेपर, अशा पद्धतीचे 2 टप्पे पार केल्याच्या नंतर तुम्ही तलाठी होणार आहात. आणि हाच आजच्या व्हिडिओचा मित्रांनो काय आहे, उद्देश आहे. हा बेसिक फरक नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. जे विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करतायत त्यांना ही गोष्ट समजलेली आहे, परंतु आजचा व्हिडिओ जो आहे तो कोणाबद्दल आहे, कोणासाठी आहे, जे पूर्णतः नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. कळलं? जे विद्यार्थी सरळ सेवा करत होते त्यांनी याला घाबरू नका, तुमच्या आयुष्यातले बेस्ट. आता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आता एमपीएससी आयोग घेतोय हो तलाठी, म्हणजे तलाठीची जी ही परीक्षा भरती आहे ना,
हे एमपीसी आयोग घेते. म्हणून मित्रांनो या परीक्षेमध्ये ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात ट्रान्सपरंट तलाठीची परीक्षा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण ही सगळी परीक्षा अतिशय पारदर्शकपणे आयोग कंडक्ट करतं. त्यामध्ये आपल्या मनात कसल्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही. अगोदर जरी TCS ची एक्झाम व्हायच्या त्यामध्ये वेगवेगळे आरोप त्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीवरती व्हायचे किंवा मग नॉर्मलायझेशनची जी प्रक्रिया आहे त्या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेवरती सगळे आरोप व्हायचे. परंतु ही मित्रांनो यामध्ये नॉर्मलायझेशन नाही, ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड नाही. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये OMR आणि पेन पेपर बेस ही परीक्षा होणार आहे. म्हणून ही अतिशय ट्रान्सपरंट पारदर्शक अशा पद्धतीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे पुढचे 120 दिवस अतिशय झोकून तुम्ही काय करा, सगळ्यांनी या परीक्षेचा अभ्यास करा. तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मदत करायला MPSC एक्झाम मंत्र आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि MPSC एक्झाम मंत्र तलाठी स्पेशल एक आपण बॅच आणतो आहे. त्यामध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत जे अभ्यास करायचे त्यांना तलाठीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा माहित नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आपण काय यामध्ये मेंटरशिप करणार आहोत, मेंटरशिप देणार आहोत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. समजलं का रे? समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आता तुमचं इमिडिएट नेमकी तुमची ऍक्शन काय पाहिजे. आता तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट काय करा मित्रांनो, तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरून घ्या. कळलं? तुम्ही काय करून घ्या, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, आता तुम्ही सर्वांनी झपाटून अभ्यासाला लागायचं आहे. आता काय झालं, जे विद्यार्थी टायपिंग होतं त्यांच्याकडे टायपिंग होतं ते तर क्लर्क होऊ शकत होते. परंतु जे विद्यार्थ्यांकडे टायपिंग नव्हतं अशा विद्यार्थ्यांसाठी ही देखील गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि याच परीक्षेमध्ये मित्रांनो अजून नगर परिषदच्या देखील जागा ऍड होणार आहेत. हे आपण लक्षात ठेवा. नगर परिषदच्या देखील जागा हे ऍड होणार आहेत. त्यामुळे मला वाटतं ही जी गट कची ऍड आहे ही मिनिमम 10,000 प्लस जाऊ शकते. आपलं काम काय आहे, आपण फक्त अभ्यास करायचा आहे आणि चांगला अभ्यास करायचा आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता या सगळ्या परीक्षेसाठी तलाठीची जी परीक्षा आहे मित्रांनो, या परीक्षेसाठी MPSC एक्झाम मंत्र नेमकं काय करतं आहे तर मित्रांनो संयुक्त पूर्व म्हणजे गट क ची जी परीक्षा आहे या गट क च्या परीक्षेसाठी मित्रांनो उडान 2.0 नावाची आमची ही बॅच मित्रांनो चालू आहे. या बॅच मध्ये काय तुम्हाला सर्व विषय हे शिकवले जाणार आहेत. लक्षात आलं? लेक्चरच्या माध्यमातून सर्व सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला सगळ्या ज्या विषयाच्या ज्या मित्रांनो शिकवलेल्या आहेत त्याच्या नोट्स आपण देणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, एखादा परीक्षेमध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्हिंगचा नेमका अप्रोच आहे, लॉजिकल अप्रोच आहे, नेमके ठोकताळे कशा पद्धतीने वापरायचे हे ठोकताळे देखील यामध्ये सांगितले जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं P2P2 म्हणजे आमची जी क्वालिटी क्वेश्चनची जी एक सिरीज आहे मित्रांनो ती यामध्ये दिली जाणार आहे. PYQ प्रॅक्टिस असेल, वीकली टेस्ट असतील आणि इन्फोग्राफिक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटरशिप देखील या उडान 2.0 मध्ये आपण संयुक्त पूर्वची जी गटकची पूर्व परीक्षा जी की 25 ऑक्टोबरला होणार आहे या परीक्षेसाठी ही बॅच वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो. ही बॅच तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. आणि आता प्रश्न उरला दुसरा, तर जे विद्यार्थी मित्रांनो RTO MUI ची परीक्षेचा अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे मित्रांनो MUI चा हा कट ऑफ स्वतंत्र लागणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे MUI चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा स्वतंत्र असणार आहे. म्हणून जे विद्यार्थी MUI चा अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही एक मेंटरशिप बॅच ही काय चालू केलेली आहे, आमच्या ऍप वरती MPSC एक्झाम मंत्राच्या ऍप वरती चालू केलेली आहे. ती बॅच देखील तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता आणि MUI चा अभ्यास आमच्यासोबत करू शकता. अजून 120 दिवस आहेत, भरपूर वेळ आहे. या सगळ्या वेळेचा तुम्ही काय करायचं आहे, सदुपयोग करायचा आहे. आणि आपल्याला जे विद्यार्थ्यांकडे टायपिंग नाही अशा विद्यार्थ्यांनी तलाठी व्हायचं आहे. आणि जे विद्यार्थी मेकॅनिकलचा अभ्यास करत आहेत या सगळ्या मुलांनी यंदा MUI ची परीक्षा ही चांगल्या मार्कने पास करायची आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आजचा हा अशाच पद्धतीचा व्हिडिओ होता. आणि तुम्हाला जर कसल्याही प्रकारची जर अडचण आली तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये ते तुमचे जे काही तुमच्या अडचणी आहेत मुद्दे सांगा. त्या विषयावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण करूया. ठीक आहे. थँक्यू.